जे ना पाळण्या सांगितलंय मोठा मॅटर झाला भाऊ. तर नमस्कार मित्रांनो, मी ब्लॉग आशिष. तर विषय असा झालता, जत्रेत आलो, गर्दी बघून आहे ना डायरेक्ट डोकंच हँग झालं. नेमकी समजणच नाही कुठं जावा कुठं नाही. त्याच्यात आहे ना ब्लॉगरचं एकच म्हणणं होतं, त्याला आहे ना आता डायरेक्ट एक गुड्ड्यात बसायची इच्छा झाली. त्याला बोललो आता तुला गुड्ड्यापेक्षा खतरनाक जागेत बसवतो. तो म्हणे आता कुठं नेतो. त्याला म्हणलो डायरेक्ट आता तुला भूत बंगल्यात नेतो भाऊ. तो म्हणे आता मला भूत बंगल्यात नको, पण हातोडीत बसव. ब्लॉगर म्हणलो होता ना, आपली पण इच्छा झालती म्हणून आहे ना पहिल्यांदा घेतले मग 1.25 पावसात तिकीट काढून. आता तिकीट काढून झालो, लाईन पण लय लांब होती, कारण आहे ना आज पब्लिकच लय आलत जत्रेत. आता आहे ना यांची अवस्था पाहून आपल्या डायरेक्ट मनात विचार आला बसो का नको. पण आहे ना आता 1.25 पावसात तिकीट काढून पण ठेवले होते आपण. मग काय विचार न करता डायरेक्ट पियुष भाईला घेऊन बसलो आपण. आता याच्यात बसलो तर डायरेक्ट आपल्याला वाटलं ट्रेन मध्ये चालू काय. हातोडीत तर झालतच बसून, मग आपल्याला बसायचं होतं डायरेक्ट होडीत. टाइम न वेस्ट करता बसलो मग आपण होडीत. आता आहे ना बसून तर काय मजा येत नव्हती आपल्याला, म्हणून आहे ना डायरेक्ट होडीच्या टोकावर उभं राहिलो भाऊ. होडीच्या टोकावरून डायरेक्ट आखी जत्रा दिसत होती भाऊ आपल्याला. आणि आता जत्रेत आलं नाही, पालण्यात कोण कोण बसलं कमेंट मध्ये नक्की सांगा. तर थोडं पुढे